नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी विश्वमध्ये आपलं स्वागत. आपण पावसाळ्यात कधी पेरूचं उत्पादन घेतलंय का? नाही ना? मग आम्ही तुम्हाला जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील धानोरा या गावातील अल्पभूधारक शेतकरी संदीप गुजर यांची यशोगाथा सांगणार आहोत. संदीप गुजर या शेतकऱ्यानं पारंपरिक पिकाकडे न वळता 2 एकर क्षेत्रात पेरूची लागवड करून चांगलं उत्पादन घेत असल्यामुळे त्यांच्या शेतातील पेरूची चांगलीच मागणी वाढली आहे. एअर कंडिशन मेकॅनिकल व्यवसाय सांभाळणारे धानोरा येथील संदीप गुजर यांनी आपल्या पडीक जमिनीवर तैवान पिंक या जातीची पेरू रोप हैदराबाद येथील विजयवाडा येथून आणून 2 वर्षांपूर्वी लागवड केली होती. मनात जिद्द असली तर सगळं काही शक्य आहे. कोण म्हणतंय शेती परवडत नाही? कारण चोपडा तालुक्यातील धानोरा येथील राहणारे संदीप यांनी नोकरीच्या शोधात न भटकता शेतात राबून कमी क्षेत्रात चांगले उत्पादन कसे काढता येईल यासाठी त्यांनी पेरूची लागवड केली आहे. संदीप गुजर यांचे आई वडील देखील चांगल्या प्रकारे मदत करत असतात. दरम्यान त्यांनी तैवान पीक या जातीच्या पेरूची लागवड ही साधारण ठिबक सिंचनाच्या सहाय्याने 7x3 या अंतरावर केली आहे. यात आंतरपीक म्हणून झेंडूच्या रोपांची लागवड केली आहे. यामुळे दसरा किंवा दिवाळी या दिवसात झेंडूची फुले निघायला सुरुवात होईल व त्याचेही 2 पैसे मिळतील या हेतूने आंतरपीक म्हणूनच ही झेंडूची रोपं त्यांनी लावली आहेत. पेरू या पिकाचे उत्पादन चांगले येत असले तरीही खर्चही तेवढाच लागत असल्याचे आमचे प्रतिनिधी आत्माराम पाटील यांच्याशी बोलताना संदीप गुजर यांनी सांगितले. जळगाव जिल्हा म्हटलं म्हणजे केळीचा जिल्हा म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. खानदेशात किंवा उत्तर महाराष्ट्रात किंवा संपूर्ण महाराष्ट्रात जळगाव जिल्हा म्हटलं म्हणजे त्याला केळीचं महत्त्व प्राप्त होतं. परंतु केळीसोबतच इतरही पीक या जिल्ह्यात शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेत असतात. आपण चोपडा तालुक्यातील पूर्व दिशेला असलेला हा धानोरा, या धानोरा गावी आपण आलो आहोत. इथेले एक शेतकरी आहेत की ते अल्पभूधारक आहेत. फक्त आपल्या 2 एकर शेतामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी गुरंढोरं चरत होते अशा ठिकाणी त्यांनी मेहनत घेऊन 2 वर्षापूर्वी पेरूची लागवड केली आणि आपण आता पाहू शकतो की हा जो पेरूचा बाग आहे त्यांनी एकदम असा फुलवला आहे. जसं काही आपण पाहू शकतो की त्यांनी जी मेहनत केली त्या मेहनतीला कुठेतरी फळ आल्याशिवाय दिसत नाही. अशीच परिस्थिती आज आपण या निमित्ताने पाहू शकतो. आपण त्यांच्याशी काही बातचीत करूया. संदीप भाऊ, आम्हाला एक सांगा की हा जो पेरू लागवड केली किंवा ही पेरूची जात आपण कोणती लागवड केली ते थोडं सविस्तर सांगा. नमस्कार, मी संदीप गुजर, धानोरा तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. ही मी तैवान पिंक या पेरूची जात निवड केलेली आहे. ही सर्व रोपं मी जातिवंत रोपं हैदराबाद विजयवाडा इथून मागवलेली आहे. आता हा जो पेरू माझ्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्रात किंवा जळगाव जिल्ह्यात कुठेही हा पेरू निघत नाही. परंतु पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पेरूची लागवड आपण घेत आहात या आणि तुम्ही विशेषतः हात विक्री करत आहात. कुठेतरी 2 पैसे आपल्याला मिळतो का? त्या संदर्भात थोडं सविस्तर माहिती द्या. हा जो पेरू आहे याचं छाटणीनंतर 6 महिन्यामध्ये माल तयार होतो. माल निघण्यास सुरुवात होते. उन्हाळ्यामध्ये थोडीशी धावपळ होते. खूप काळजी घ्यावी लागते. पाण्याचं नियोजन, त्याला वरून कव्हरिंग करावं लागतं. झाडासाठी म्हणजे सण टाकावं लागतो, थंडावासाठी वातावरण, झाडांना सावली घेण्यासाठी खूप मेहनत आहे. त्याच्यातून जो माल शिल्लक राहतो त्याला फोमिंग आणि अशा पद्धतीने बॅगिंग करावी लागते. त्याच्यामुळे त्याला फळमाशी डंक मारत नाहीत. आणि तेवढ्या सर्व मेहनतीतून सर्व आपण अग्निदिव्यातून बाहेर निघाल्यानंतर आपल्याला ह्या दिवसामध्ये जो माल तयार मिळतो तो आपल्याला विक्रीसाठी आम्ही काही होलसेल व्यापारी इथं शेतामध्ये येतात. त्यांना आम्ही होलसेल माल स्वतः देतो. आणि इथं आमच्या गावापासून 2-3 किलोमीटरवरती क्षीरक्षेत्र मनुदेवी म्हणून मनुदेवीचं देवस्थान आहे. त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप पर्यटकांची आणि भाविकांची गर्दी असते. त्या ठिकाणी आम्ही मागच्या 3 वर्षापासून स्वतः आमचा पेरू हात विक्रीवर विकत आहेत. आज रविवार आहे. आजसुद्धा आमचं विक्रीचं दुकान सुरू आहे. आणि इतर वेळेस आम्ही जेव्हाही माल असतो, आमचं धानोऱ्याला जळगाव रोडवरती सेजल जनरल स्टोअर म्हणून जनरल स्टोअर आहे, त्या ठिकाणी सुद्धा आम्ही आमचा पेरू विकतो. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण हा जो लागवड खर्च केलेला आहे किंवा हे जे तुम्ही एकंदरीत फळासाठी जे खर्च करताय, एकूण खर्च वजा जाता नफा आपल्याला किती राहू शकतो? कसं आहे साहेब, याला एका पेरूला कमीत कमी 3 रुपये खर्च हा बॅगिंग, फॉर्मिंग, खत, मटेरियल, फवारणी,
जे आपण मशागत करतोय, निंदणी वगैरे करतोय, हे सर्व असं कमीत कमी 3 रुपयाचा खर्च येतोच. आणि ह्या दिवसामध्ये थोडासा भाव चांगला असतो पावसाळ्यामध्ये, कारण की तुम्ही जर बघितलं तर आता सध्या कुठेच पेरू तुम्हाला अवेलेबल होणार नाही. तर ह्या दिवसामध्ये 2 पैसे जास्त भेटतात. आणि हाच माल जर तुमचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आला तर जो गावठी माल असतो त्याच्या लेवलमध्ये हा माल विकला जातो. त्यावेळेस खर्च निघण्याची सुद्धा शाश्वती नसते, त्यावेळेस थोडीशी धावपळ होऊन जाते. पण टनेजमध्ये जर माल निघाला, उत्पन्न जर जास्त निघालं, थोडंफार धावपळ करून सुद्धा, तरी हमखास यातून उत्पन्न इतर पिकांपेक्षा, केळी पिकापेक्षाही खूप छान निघतं. कारण याच्यातून तुम्हाला 2दा हंगाम घेता येतो. आता जर तुम्ही बघितलं तर हा एक माझा जी मी फेब्रुवारी महिन्यात छाटणी केली होती, त्याचा माल तयार आहे. आता हा मला माल विक्रीसाठी तयार आहे. आणि मी आता परत मे महिन्यात शेंडे खुंडणी केली होती, त्यानंतर माझा हा दुसरा माल तयार आहे. तर हा माझा माल परत 1.5 महिन्यांनी 2 महिन्यांनी विक्रीसाठी येणार आहे. परत मी याची शेंडे छाटणी केली 8 दिवसापूर्वी. हा माल जर वातावरण व्यवस्थित असलं तर परत हा माल डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आपल्याला विक्रीसाठी उपलब्ध होईल. म्हणजे याला वर्षातून 3दा बहार तुम्हाला घेता येतो. म्हणजे आपण जे सांगताय की वर्षातनं 3दा बहार आल्यानंतर नक्कीच त्याच्यातनं चांगल्यापैकी उत्पन्न होतं. परंतु आपली एक तालुक्यात AC कंडिशनर सुधारण्याचा एक तुमचा छोटासा व्यवसाय पण आहे. परंतु ही संकल्पना पेरू लागवड करून चांगल्यापैकी उत्पन्न आपण घेऊ शकतो किंवा ते तुम्ही सिद्ध करून दाखवलं, हे तुम्हाला कसं सुचलं? कसं साहेब, लॉकडाऊनमध्ये थोडंसं कामं आपल्याला कमीच होती. त्यामुळे मी स्वतः एअर कंडिशन मेकॅनिकल आहे. माझं पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये मी ACचं रिपेरिंग, इन्स्टॉलेशन, मेंटेनन्स सर्व कामं करत असतो विविध कंपन्यांचे. तर तेव्हा कामं थोडं कमीच होते, शेतात नेहमी येणं होतं. तर मग यूट्यूबवरती मी माहिती बघितली. यूट्यूबवरती माहिती बघितल्यानंतर आपल्या तालुक्यातील प्रगतीशील शेतकरी श्री रवींद्र निकम साहेब मासला यांच्याकडे मी बोलणं केलं. त्यांनी पेरूचा बाग लावलेला होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पेरूची लागवड केली 4 वर्षापासून. आधी 4 वर्षाचा एक प्लॉट माझा दुसरा आहे, हा 2 वर्षाचा प्लॉट आहे. आणि त्या हिशोबाने मग मी बघितलं की आपल्याला हे क्षेत्र माझं थोडंसं हलकं होतं, म्हणजे एक प्रकारे पडीत क्षेत्र होतं. मी इथून दगडं जमा केले, दगडं बाहेर काढले, JCBने लेवल केली, नंतर हे क्षेत्र तयार करून मी इथं हा पेरू लावला. तर याच्यामागे उद्देश असा होता की माझ्याकडे पाणी कमी आहे, किडीला भरपूर पाणी लागतं. तर ह्या पिकाला पाणी कमी लागतं, कमी पाण्यामध्ये मला जास्तीत जास्त उत्पादन काढायचं होतं. आणि हे क्षेत्र जे होतं माझं, हे हलकं क्षेत्र होतं, हलकी जमीन म्हणतो आपण याला. दगडगोटे तुम्ही बघू शकता, खाली मोठे मोठे दगड आहेत. मी भरपूर दगड वेचले तरी पण ते निघत असतात. तर हे क्षेत्र वापरण्यायोग्य करण्यासाठी आणि याचा उपयोग म्हणजे हॉर्टिकल्चर म्हणतात त्याला, फळबागांसाठी ही जमीन अतिशय उत्तम असते. तर त्या हिशोबाने मग मी पेरू लागवड केलेली आहे. हलक्या जमिनीवर पेरू लागवड केली असून देखील साधारण 1 एकरात 900 पेरूची रोपे लागवडीखाली आली आहेत. चांगला भाव सध्या मिळत असून साधारणपणे यांच्या पत्नीही पेरू 80 रुपये किलो प्रमाणे हात विक्री ग्राहकांना विकत असतात. जवळच असलेल्या श्री क्षेत्र मनुदेवी येथे पाण्याचा धबधबा असल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील व शेजारी असलेल्या मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत असल्यामुळे आमच्या पेरूला चांगली मागणी आहे. आठवड्यातून शनिवारी आणि रविवारी आम्ही या पेरूची हात विक्री करत असतो, असे संदीप गुजर यांच्या पत्नी म्हणाल्या. पेरूच्या शेतीसाठी संदीप गुजर यांचे सर्व कुटुंब राबत असल्यामुळे तेवढाच शेतमजूर खर्च कमी लागतो, म्हणून आम्हाला पेरूची शेती परवडत असल्याचं त्यांनी सांगितलंय.